तुम्हालाही बऱ्याचदा आशीर्वाद मिळाला असेल 100 वर्ष जगण्याचा. पण इथे जे आपल्याला 100 वर्ष जगण्याचा आशीर्वाद देतात त्यांचंच 70व्या वर्षी रामनाम सत्य होऊन जातं. तर आपण 70 वर्ष कुठून जगणार? म्हणूनच आज आपण जॅपनीज डॉक्टर शिकागी हिनोहरा, जे स्वतः 105 वर्ष जगले, त्यांच्याकडून शिकणार आहोत दीर्घ आयुष्य जगण्याचं सिक्रेट. त्यांनी असं सांगितलं आहे, जर आपण एक हेल्दी लाईफस्टाईल जगली, आपण जर एक आपली रुटीन फॉलो केली तर आपण भरपूर वर्ष जगू शकतो. शिकागी हिनोहरा एक जॅपनीज डॉक्टर जे स्वतः 105 वर्ष जगले आणि त्यांच्या मरणाच्या काही वर्ष अगोदर सुद्धा ते लोकांना सर्व्हिस देत होते. त्यांच्या जीवनातून शिकण्यासारख्या अशा 5 गोष्टी, असा फॉर्म्युला जो आधी त्यांनी स्वतःवर अप्लाय केला आणि मग इतरांना सांगितला. बोलूया त्याविषयी. 31 मार्च 1970मध्ये डॉक्टर हिनोहरा काहीतरी 59 वर्षाचे होते. टोकियोमधून फ्लाईटने ते जात होते आणि त्यांना असं कळालं की त्यांचं प्लेन हायजॅक झालं आहे. जवळजवळ 4 दिवस त्यांना 40 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचरमध्ये त्यांच्या हातांना बांधून ठेवलं होतं. त्यांनी याबद्दल असं सांगितलं की ॲज अ डॉक्टर मी याला एक एक्सपेरिमेंट म्हणून बघितलं आणि त्यांना यातून हे कळालं की आपली बॉडी टफ सिच्युएशन्सनासुद्धा झेलू शकते. जर आपल्याला एखाद्या टफ सिच्युएशनमध्ये ठेवलं ना तर आपली बॉडी ते सहन करून घेते. म्हणजे प्रत्येक वेळी आपली एज मॅटर नाही करत. आपण कोणत्याही एजमध्ये कोणतीही कितीही कठीण गोष्ट झेलू शकतो. आणि त्यांनी यावर हे सांगितलं आहे की तुम्हाला जितकी उशिरा एखाद्या गोष्टीतून रिटायरमेंट घेता येईल तितकी उशिरा घ्या. म्हणजे बघा, काही व्यक्तींना त्यांच्या कामामधून ज्यावेळी रिटायरमेंट मिळते त्यावेळी ते काय करतात, फक्त बसून राहतात. तर तसं करू नका. काही ना काही काम करत राहा, शरीराची हालचाल करत राहा, ॲक्टिव्ह राहा. स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं असतं. आपण आपल्या बॉडीला जितकं रिलॅक्स झोनमध्ये घेऊन जाऊ ना तितकं आपल्या बॉडीला असं वाटतं की ठीक आहे, आता माझं संपलं आहे सगळं, आता मी आराम करणार आहे. आणि आपले ॲक्शन्स घेण्याची जी कॅपॅसिटी असते ना ती हळूहळू कमी होत जाते आणि मग यामुळे आपली बॉडी त्याच झोनमध्ये जात जाते आणि आपण आजारी होत जातो. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लागत जातात. अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली होती की ज्यावेळी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आला त्यावेळी त्याला माहिती नव्हतं की त्याला चेक कोण करणार आहे. तर ज्यावेळी तो आला तो त्या डॉक्टरांना म्हणजे शिकागी हिनोहरा यांना बघून तो आश्चर्यचकित झाला की इतके वयस्कर डॉक्टर माझं चेकअप करणार आहेत. त्यावेळी हे शिकागी हिनोहरा त्याला म्हणाले की आपल्याकडे आता जी काही ॲव्हरेज एज आहे जगण्याची ती 80 झाली आहे आणि मी 65मध्ये रिटायरमेंट कशी घेऊ, ते मला जमणार नाही आणि म्हणून मी थांबणार नाही आहे, मी रिटायरमेंट घेणार नाही आहे, मी माझं काम करत राहणार आहे. अजून एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे की जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका. आजकाल जंक फूड प्रत्येकाची लाईफस्टाईल बनून गेलं आहे, बऱ्याच जणांची, आणि तरुण मुलांना तर त्याशिवाय होतच नाही. आपल्या जिभेवर कुणाचा कंट्रोल राहिला नाही आहे. ज्याला जे हवं, जसं हवं, जेव्हा हवं तेव्हा तो खाऊन टाकतो. आपण कंट्रोल करत नाही, खात जातो. आपल्याला जरी माहिती असेल ही गोष्ट आपल्या शरीरासाठी चांगली नाही आहे तरी बरेच जण कंट्रोल करत नाहीत आणि मग ज्यावेळी अतिरेक होतो, आजार लागतात, त्यावेळी आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला जरी मेडिसिन्स देत असेल तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला तो हीच सांगतो की तुमच्या खाण्यावर कंट्रोल ठेवा, तुमचं खाणं व्यवस्थित ठेवा आणि मग आपण ही गोष्ट तेव्हा फॉलो करायला लागतो. त्यापेक्षा आताच कंट्रोल ठेवा. डॉक्टर हिनोहरा त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये एक फॉर्म्युला स्वीकारला होता की ते फक्त एक टायमाची मील घ्यायचे आणि तीसुद्धा अगदी हलकी. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला दीर्घ आयुष्य हवं असेल तर तुम्ही तुमच्या वजनावर कंट्रोल ठेवलं पाहिजे. आपली स्वतःची हॅपीनेस खूप जास्त महत्त्वाची असते. जर आपण आतून खुश राहू शकलो ना तरच आपण दीर्घ आयुष्य जगू शकतो. डॉक्टर हिनोहरा असं म्हणायचे की ज्यावेळी आपण मोठे होऊन जातो त्यावेळी आपण आपल्या इनर चाइल्डला, आपल्या आतल्या लहानपणाला मारून टाकतो, आपल्या आतल्या बालपणाला मारून टाकतो. लहानपण किती छान असतं आणि लहानपण प्रत्येकाला आवडतं. अजूनही ज्यावेळी आपण आपलं लहानपण आठवतो आपल्या चेहऱ्यावर हसू येऊन जातं. लहानपणी कोणताही रूल नव्हता, आपल्याला कोणीही कंट्रोल करणारं नव्हतं, आपल्याला जे हवं ते आपण करायचो. आणि जर तुम्हाला खरंच खुश राहायचं असेल ना तर तुमच्या आतल्या बालपणाला जागं ठेवा. यानंतर डॉक्टर हिनोहरांचं असं मत होतं की आपण रोज फिजिकल ॲक्टिव्हिटी केलीच पाहिजे. असंही नाही की आपण रोज जिमला गेलं पाहिजे, जिममध्ये खूप जास्त पैसे घालवले पाहिजेत, नाही. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं. जरी एक्सरसाइज नसेल केली ना तरी असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीराची हालचाल होईल. म्हणजे कसं आहे ना, आजकाल आपल्याला दुकानात जायचं असेल, दुकान अगदी जवळ असतं तरी आपल्याला सवय असते स्कूटी काढायची, गाडी काढायची आणि मग जायचं. पण बघा, ज्या ठिकाणी शक्य आहे ना त्या ठिकाणी पायी जा, चालत जा. जर एखाद्या वेळी तुम्हाला घाई नसेल तर लिफ्टच्या ऐवजी पायऱ्यांचा वापर करा. डॉक्टर हिनोहरांचं अजून एक असं मत होतं की जर आपल्याला खरंच एक सॅटिस्फॅक्शन हवं असेल ना तर आपण जे काम करतोय ना ते काम असं करा म्हणजे आपला दृष्टिकोन असा असला पाहिजे की आपण दुसऱ्यांचं सुद्धा हित करतोय, यामध्ये समाजाचं सुद्धा हित आहे.
त्यांनी ज्यावेळी त्यांचं हॉस्पिटल बनवलं होतं त्यावेळी त्याला अशा प्रकारे डिझाईन केलं होतं की जर एखाद्या वेळी एखादं डिझास्टर आलं तर त्यावेळी ते समाजाच्या कामी येऊ शकतील. त्यांनी असं सांगितलं की 20 मार्च 1995मध्ये काहीतरी तिथे एक टेररिस्ट अटॅक झाला होता आणि त्यावेळी 740 लोक त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी पटापट लगेचच त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली. त्यामधला फक्त एक व्यक्ती वाढला, बाकीच्यांचा जीव त्यांनी वाचवला. आणि ते यावर असं सुद्धा म्हणाले की जर माझं हॉस्पिटल एवढं मोठं नसतं, मी त्याला त्या प्रकारे डिझाईन केलं नसतं तर कदाचित मी त्या प्रत्येकाची मदत करू शकलो नसतो. शेवटची गोष्ट जी आपल्याला डॉक्टर हिनोहारा यांच्याकडनं शिकायला मिळते ती म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं की मटेरियलिस्टिक गोष्टींच्या मागे जास्त वेडे होऊ नका. आपल्या आयुष्यात काहीतरी गोल्स असतात आणि त्या गोष्टी आपल्याला हव्या असतात आणि आपण त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि हे कुठेतरी चांगलंच आहे. पण कधी कधी आपण याचा अतिरेक करतो. एखादी गोष्ट आपल्या आवाकाच्या बाहेर असेल तरी ती आपल्याला हवी असते. ठीक आहे, ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणं ठीक आहे, पण आपण दिवस रात्र तिचाच विचार करत असतो. मला हेही हवं आहे, मला तेही हवं आहे. तर या गोष्टींच्या जास्त मागे लागण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे आता जितकं आहे त्याच्यात समाधानी राहा. कुठेतरी आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळून जरी गेलं ना तरी आपण अजून काहीतरी दुसऱ्या गोष्टीची अपेक्षा करतो. आपल्या अपेक्षा कधीच संपत नाहीत. आपल्याला काही ना काही प्रत्येक वेळी हवं असतं. म्हणून महत्त्वाचं आहे ही गोष्ट समजून घेणं की आपल्यासोबत काहीही येणार नाही आहे. म्हणून आपल्याकडे जितकाही वेळ आहे ना त्याला या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेण्यात घालवा. तुमचं काम करण्यात घालवा. तुम्ही जे काही करताय ते मनापासून करा. कारण काही वेळा आपण या मटेरियलिस्टिक गोष्टींच्या मागे इतके धावतो की त्यामुळे आपण आपल्या रिलेशन्सकडे, आपल्या कुटुंबाकडे, आपल्या फ्रेंडशिपकडे, आपल्या बऱ्याचशा नात्यांकडे दुर्लक्ष करतो आणि आपण सगळ्यांपासून दुरावले जातो. प्रयत्न करा की नेहमी तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मित्रांसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला वेळ मिळेल. आणि याहून जास्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे? आपण किती जगलो हे महत्त्वाचं नसतं, आपण कसे जगलो हे महत्त्वाचं असतं. आजकाल काही लोक असतात ना जे फक्त अपेक्षा करतात आणि त्यांच्या मागे धावत असतात. त्यांचं वय 60 वर्ष होऊन जातं तरीसुद्धा ते धावपळ करत असतात. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला हे मिळवायचं आहे, मला ते मिळवायचं आहे, मला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे. बस ते फक्त घेण्यात आणि करण्यात लागून जातात. यामध्ये ते त्यांचं आयुष्य जगणंच विसरून जातात. या सगळ्या गोष्टी करणं योग्य आहे, पण कधी कधी स्वतःसाठी, स्वतःला काय आवडतं याचा विचार करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण त्यातूनच आपल्याला खरा आनंद मिळतो. डॉक्टर हिनोहारा माहिती आहे त्यांनी 60 नंतरचं 65 नंतरचं त्यांचं आयुष्य समाजासाठी समर्पित करून टाकलं. कारण त्यांचा आनंद त्यात होता, त्यांना त्यातून आनंद मिळत होता. 65 वयानंतर त्यांनी स्वतःला ॲज अ व्हॉलंटियर देशासाठी लावून दिलं. ते रुग्णांना चांगलं करण्यात त्यांचा वेळ लावत असत. 105 वर्ष जोपर्यंत ते जगले तोपर्यंत त्यांनी समाजाची सेवा केली. डॉक्टर हिनोहारा आणि अशा तमाम जणांना मी आज प्रणाम करते की ते दीर्घ आयुष्य जगले, ज्यांनी आयुष्य त्यांचं जीवन जगलंय, 100ला पार केलंय आणि एक चांगली लाईफस्टाईल ते जगले आहेत. त्यांनी एक हेल्दी लाईफ स्वीकारली आहे.